शासन आणि प्रशासन हे सर्वसामान्यांचे लोकसेवक आहेत. त्यामुळे सर्वसामान्य गरजूंसाठी मेहनत घेऊन पारदर्शकतेनं काम करूया असं प्रोत्साहनात्मक उद्गार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढलेत. जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, भूसंपादन, मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाची आढावा बैठक पार पडली. त्यावेळेला ते बोलत होते. यावेळेला आमदार किसन कथोरे, निरंजन डावखरे, माधवी नाईक, विक्रांत पाटील, कुमार आयलानी, जितेंद्र आव्हाड, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण भांचाळ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, मुद्रांक अधीक्षक उपस्थित होते. सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण भांचाळ यांनी विषयनिहाय महसूल मंत्री महोदयांना संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील महसूल विभागाचा कामकाज आढावा सादर केला. याबाबत बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की हे शासन सर्वसामान्यांसाठी काम करणारं शासन आहे. प्रशासन म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे की शेवटच्या घटकापर्यंत आपले शासकीय लाभ पोहोचायला हवेत. आपण लोकांचे सर्व प्रकारे रक्षक बनले पाहिजेत. आपलं काम पारदर्शकपणे मानवी संवेदना जागृत ठेवून करावं. अनावधानानं झालेली चूक निश्चित क्षमापित केली जाईल. मात्र विशिष्ट हेतूनं, निष्काळजीपणानं, बेफिक्रीपणाने केलेली चूक कदापि माफ केली जाणार नाही. तर त्याबाबत संबंधितांना कठोरात कठोर शासन मात्र नक्कीच करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. जिल्ह्यातील रस्त्यांची मोजणी, रस्त्यांचं सीमांकन आदी प्रकारची कामं इत्यादी प्रकारची कामं 26 जानेवारी 2027 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीत असे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण भांचाळ हे राज्यातील सर्वोत्कृष्ट 5 जिल्हाधिकाऱ्यांपैकी एक असल्याचं नमूद करून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. त्यामुळे भविष्यातही ठाणे जिल्ह्यात अधिकाधिक चांगली, लोकाभिमुख, नाविन्यपूर्ण कामं होतील असा विश्वासही व्यक्त केला.